हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. चातुर्वर्ण्य आणि गीता रहस्य. भाग 4. वर्ण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असत नाही. भगवंत श्रींना अपेक्षित आत्मगुणांनी मानवी समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 विभाग झालेले आहेत. या 4 विभागांप्रमाणे त्यांचे कर्म त्यांना करावे लागते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे गुणधर्मानुसार निरनिराळी ठरलेली आहेत. चातुर्वर्ण्य जन्मावरून ठरत नाही. प्रत्येकाचा वर्ण जो जे काम करतो त्यावरून ठरत असतो. त्यामुळे अमुक माणसाच्या पोटी जन्म घेतला म्हणून अमुक ब्राह्मण किंवा तमुक क्षत्रिय किंवा अमका वैश्य किंवा शूद्र असत नाही. कोणतेही काम हलके किंवा प्रतिष्ठेचे असत नाही. काम हे काम असते. त्यामुळे जो जे काम निवडतो किंवा करत असतो त्याप्रमाणे त्याचा वर्ण ठरत असतो आणि त्यामुळे कोणताही वर्ण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असत नाही. महाभारतात ब्राह्मणाला व्याधाकडून कसायाकडून बोध करविला आहे. जाजील नावाच्या ब्राह्मणाला तुलाधारकाकडून ज्ञान दिले आहे. क्षत्रिय राजा जनकाकडून ब्राह्मणाला बोध करविला आहे. जन्माने ब्राह्मण असलेले श्री ज्ञानेश्वर माऊली, जन्माने वैश्य असलेले श्री तुकाराम महाराज पंढरीच्या वारीला सर्व जाती जमातीचे वारकऱ्यांना एकत्र जमवून वारी करत असत. तेथे वयाचा, मानाचा, अधिकाराचा, ज्ञानाचा, जातीचा किंवा असा कसलाही विचार न करता सर्वजण एकमेकांच्या पाया पडत असत. आजही हीच पद्धत सुरू आहे. येथे प्रश्न जन्माचा नसून गुणकर्माचा आहे. सर्वजण मानवच असतात. ज्याच्या त्याच्या तम, रज, सत्व अशा गुणानुसार ज्याचे त्याचे कर्म होत असते आणि तो ते करत असतो. जेव्हा तो गुणकर्मानुसार आचरण करू लागतो आणि प्रकृतीजन्य गुणांमधून निर्गुण होतो तेव्हा तो मुक्तीचा अधिकारी होतो. स्वधर्माने स्वकर्म करावे. गीता रहस्यमध्ये लोकमान्य लिहितात, भगवद्गीतेतही स्वधर्ममपि चावेक्ष. अध्याय 2 श्लोक 31 म्हणजे स्वधर्म काय हे पाहून अर्जुनास लढण्यास जेव्हा भगवान सांगत आहेत तेव्हा आणि पुढे स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. अध्याय 3 श्लोक 35 ह्या ठिकाणीही धर्मशब्द इहलौकिक चातुर्वर्ण्याचे धर्म या अर्थानेच योजिला आहे. प्रत्येकाने स्वधर्माने प्राप्त ते स्वकर्म करावे. येथे जन्म कोणत्या वर्णात झाला याचा काहीही संबंध नाही. जन्म कोणत्याही वर्णात झाला तरी तो जन्म आत्मप्रेरणेने, गुणकर्माने संचित समाप्त करण्यासाठीच घेतलेला असतो. ब्राह्मणाचे घरात जन्म झालेला लष्करात जातो आणि फार मोठा नावलौकिक मिळवितो. ब्राह्मण कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्याचे पालनपोषण असे काही होते की तो त्यामुळेच लष्करात जातो. तेच त्याचे संचित संपुष्टात येण्यासाठी श्रेयस्कर असते. हे आत्मप्रेरणेनेच घडते. तेच प्रत्येकाला श्रेयस्कर असते. द्रोणाचार्य जन्माने ब्राह्मण होते. त्यांनी कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविली. परंतु नंतर त्यांनी स्वधर्माने प्राप्त असा क्षात्रधर्म स्वीकारला आणि युद्धात सहभागी झाले. आज आपल्याला लष्करात कितीतरी ब्राह्मण, वैश्य, शूद्र आहेत. तसेच हेही लक्षात घेण्यासारखे आहे की जन्माने शूद्र असलेल्या विदुराने न्याय, नीती, धर्म यावर फार मोलाचे भाष्य केले आहे. त्यात जन्म झालेला वर्ण आणि गुणकर्माने प्राप्त झालेले स्वकर्म जर एकच असेल तर तो दुग्ध शर्करा योग समजावा. हे तर फार मोठे भाग्य असते. अर्जुनाला असे भाग्य लाभले होते. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला म्हणतात, अध्याय 2 श्लोक क्रमांक 31, स्वधर्मम अपि च अवेक्ष न विकंपितुम अर्हसि धर्म्यात हि युद्धात श्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 32, यदृच्छा च उपन्नं स्वर्गद्वारम
अपावृत्तं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धम ईदृश्यम. भावार्थ, तुझ्या स्वधर्माने प्राप्त अशा स्वकर्तव्याकडे पाहता तू विचलित होणे योग्य नाही. कारण क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर असे दुसरे काहीही नाही. पार्था, अनपेक्षितपणे आपणहून लढायला मिळत असलेले हे युद्ध म्हणजे स्वर्गाचे द्वारच उघडले आहे. क्षत्रियांना अशा युद्धयोगाने सौख्यच मिळते. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म न केले तर आपण कर्तव्यच्युत होतो. त्याचे पाप लागते आणि अपकीर्ती होते. यास्तव भगवंत श्री अर्जुनाला म्हणतात, श्लोक क्रमांक 33, अथ चेत त्वम इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्यसि. भावार्थ, आता जर तू हे धर्मयुद्ध केले नाहीस तर स्वधर्माचे पालन न केल्याने तुझी अपकीर्ती होऊन पापाचा धनी होशील. भगवंत श्री अर्जुनाला सांगतात, अध्याय 3, श्लोक क्रमांक 8, नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायः इ अकर्मणः शरीरयात्रा अपि च तेन प्रसिद्धेयत अकर्मणः. भावार्थ, अर्जुना, तू नियत म्हणजे शास्त्रविधीने तुला प्राप्त झालेले कर्तव्य कर्म कर. असे कर्म करणे हेच योग्य असून ते टाळणे अयोग्य आहे. तसेच कर्म न केल्याने शरीरयात्रा सिद्ध होत नाही. नियत कर्म कर असे सांगताना स्वधर्माने प्राप्त स्वकर्म कर असेच भगवंत श्रींना सांगायचे आहे. नियत कर्म करायचे एकदा कबूल केल्यावर त्या अनुषंगाने येणारी विहित कर्मे आपोआपच करावी लागतात. वकिलांनी एकदा खटला चालवितो असे कबूल केल्यावर मग तो खटला जरी त्या वकिलांच्या मुलाच्या विरुद्ध असला तरी तो त्यांना चालविणे भाग असते. तसेच अर्जुनाने एकदा युद्ध करतो असे कबूल केल्यावर मग ते युद्ध कोणाविरुद्ध करायचे आहे हा मुद्दा गौण होतो. भगवंत श्री सांगतात, श्लोक क्रमांक 35, श्रेयान् स्वधर्मः विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयावहः. भावार्थ, चांगल्या चालीरीती असलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा स्वतःचा धर्म कमी गुणवान असला तरीही आपल्यासाठी तोच श्रेष्ठ असतो. स्वतःच्या धर्मपालनात मरण आले तरी ते हितकारक समजावे, कारण त्याहीपेक्षा दुसऱ्याचा धर्म जास्त भयावह असतो. येथेही भगवंत श्रींना गुणकर्माने आपले कर्तव्य कर्म कर असेच सांगायचे आहे. भगवंत श्री सांगतात, अध्याय 5, श्लोक क्रमांक 14, न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावः तु प्रवर्तते. भावार्थ, परमात्मा मनुष्याचा कर्तेपणा निर्माण करत नाही किंवा कर्माचीही रचना करत नाही किंवा कर्मफलाचीही योजना करत नाही. मनुष्य त्याच्या स्वभावाप्रमाणे वर्तणूक करत असतो. येथेही मनुष्याने त्याच्या स्वाभाविक प्राप्त परिस्थितीप्रमाणे कर्तव्य कर्म करावे असे भगवंत श्रींना सांगायचे आहे. अध्याय 3, श्लोक 35व्या श्लोकाचे निरूपण करताना लोकमान्य लिहितात, स्वधर्म म्हणजे स्मृतिकारांच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने प्रत्येकाला शास्त्राने लावून दिलेला धंदा असा अर्थ आहे. मोक्षधर्म असा नव्हे. गुणकर्म विभागाने चतुर्वर्ण्य व्यवस्था सर्वांच्या कल्याणाकरिताच अध्याय 18, श्लोक 41 शास्त्रकारांनी प्रवृत्त केली असल्यामुळे ब्राह्मण क्षत्रियादी ज्ञानी झाले तरी त्यांनी आपापले धंदे करणे त्यातच त्यांचे व समाजाचे कल्याण असून दर एक वेळी या व्यवस्थेत ढवळाढवळ करणे योग्य नव्हे असे भगवंताचे सांगणे आहे. हरिओम.